यांचे मित्र आहेत ना सुधाकरराव कामत, त्यांची सून आणि नातसून म्हणजे शालिनी आणि पूर्वा, या दोघींनाही आमंत्रण गेलं पाहिजे. हो हो. आई, गिरगावात माझी मावस बहीण राहते ना, तिच्या सुनेला बोलवूया का? हो. ती अगदी मोनिकाच्याच वयाची आहे. ईशा का? ईशा आणि वासंत. बरोबर. हा ली. तुझ्या कोण कोण मैत्रिणी आहेत? कुठे हो आई? कुठे काय, तुझी मंगळागौर विसरलीस का एका रात्रीत? सॉरी. सुनैना, अनिता आणि मधुरा तिघीच येते. हा, ओके. काय माई, काय चाललंय इथं? तुझं काही काम नाही, बायकांचं काम चालू आहे. अरे बाबा, मंगळागौरीसाठी बायकांची लिस्ट लिहितोय बस. मग माझं काम नाही कसं? माझ्याही मैत्रिणी आहेत ना. सरस्वती भगिनी मंडळात लिस्ट देतो मी. हा, घे बाय घे, ह्याच्या मैत्रिणींची लिस्ट घे, नाही तर उगीच ओरडत बसायचं. सांग बाबा सांग. अरे हो, आठवलं, मोनिके हा आजी. तू आणि विक्रांत मला आत येऊन भेटा. हा, मी जरा आत जाऊन बसते. ऐक देवा. अरे बापरे. मोनिका, तू मानसीला फोन कर हं. ती हवीच. नाही आई, मानसी नाही येणार आहे. का? अहो गीता काकी, ऍक्च्युली मानसीला खूप अभ्यास आहे. म्हणजे एक्झाम्स, प्रॅक्टिकल, सबमिशन्स, त्याच्यामुळे तिला वेळ नाही मिळणार. अगं अभ्यासाचं काय, तिला म्हणावं विक्रांत मदत करेल, पण मानसी आलीच पाहिजे. विक्रांत वरून आठवलं, आजी म्हणत होत्या ना माझ्याशी आणि विक्रांतशी बोलायचंय. हो, आलीच. तीनच नावं सांगितली. फारशा मैत्रिणी आहेत की नाही हिला? हा, वहिनी, मी काय म्हणते, मी करू का मानसीला फोन? नाही म्हणजे पर्सनली इन्व्हाइट केलं तर फरक पडेल ना? हो हो, अगदी बरोबर. नाही म्हणजे बहिणीला कसं नाही म्हणता येतं, पण बहिणीच्या सासरकडून फोन गेलाय म्हटलं की यायलाच हवं. करेक्ट, मी कर. कर, फोन कर. हॅलो मानसी, मी गीता बोलते. गीता काकी. हां. अगं तुला जरा इन्व्हिटेशन द्यायचं होतं. आम्ही मोनिकाची मंगळागौर प्लॅन करतोय, तर त्यासाठी तुला यायचंच आहे. आग्रहाचं निमंत्रण आहे. आग्रहाचं निमंत्रण आहे. विक्रांत, आई आणि गीता काकी मंगळागौरीची लिस्ट करतायत. तू पण येतोस? तिथे माझं काय काम? अरे, नानू मामांनी त्यांच्या मैत्रिणींची लिस्ट दिली, माहिती तुला? बरं ऐक ना, आजींनी आपल्याला खाली भेटायला बोलवलंय, जाऊया? हां. मोनिका, तुझ्यात आणि आत्यात काल काही झालंय का? छे, आम्ही किती मस्त गप्पा मारत होतो, बघितलंस ना तू? मग ती माझे कॉल का रिसीव्ह करत नाहीये? विक्रांत, तू तुझ्या कालच्या निर्णयाबद्दल त्यांना काही सांगितलंयस का? नाही. मग काय माहित काय प्रॉब्लेम आहे? तुझ्याकडे निर्मले सगळ्यांनाच खूप छान वाटलं, आणि तू एकटीने एवढा स्वयंपाक केलास आणि तोही इतका चविष्ट, सगळे खुश होते. हो हो, हां बरं झालं, आठवण झाली. निर्मले, अगं मी मंगळागौर करायची ठरवली आहे, तुला यायचंय? हां हां, विसरू नकोस. ऐक ना निर्मले, मला ना तुला एक गोष्ट विचारायची होती ग.
आजी निर्मला आत्यांची बोलतात बहुतेक. एक मिनिट. निर्मले, नंतर फोन करते हा. मुद्दाम जोडीनं बोलवलं. बसा. तुझ्यासाठी आहे, घे. आजी हे काय आहे? अगं हा पूर्वीपासूनचा आहे. मुद्दाम माझ्या नाचुनेसाठी जपून ठेवलाय. म्हणजे आमच्या निर्मलेला जराही दागिन्याची आवड नाही. तिचे सगळे दागिने घरी कपाटातच पडलेले असतात. म्हटलं माझी लाडकी नाचून घालेल. घे. आजी काय आहे हे? उघडून बघ. आजी खूप सुंदर आहे हा. आवडला तुला? हो मुद्दाम घाल मंगळागौरीला. नक्की हो. नक्की घाल. नमस्कार करू. रे हो हो हो. एकमेकांना नीट समजून घ्या. असंच खूप आयुष्य काढायचंय तुम्हाला एकत्र. ती यांच्यासारखाच. म्हणून तू माझा लाडका नातू आहेस. तिला समजून घे, चांगली साथ दे. कळलं का? आजी तुझी तब्येत ठीक आहे ना? काही तक्रार वगैरे नाही ना? एकदम ठणठणीत. गुड. येतो मी. विक्रांत, आत्यांना फोन ट्राय करून बघा ना. नाही म्हणजे बिझी असेल फोन म्हणून उचलला नसेल. घालून बघतेस? हो. घे. कसा दिसतोय? खूप छान. माझ्या नाचुनेला तर खूपच छान दिसतोय. वा, थँक्यू सो मच. खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. नक्की मंगळागौरी घालेन मी. आणि आपण ठरल्याप्रमाणे ते नाही ना, तेच. पण ते लिहून काढा ते उगत, नंतर मग ते लक्षात नाही राहणार नाही. काय प्रॉब्लेम नाही रे. काय रे काय काय? कसलं काय जर थांब बोलू देत ना मला. हे विक्रांत, ये ना, ते बस ना. अरे आम्ही ते सगळे आहोत, तू काय तिकडे फोनवर बोलतो? बरं नाही. बघितलंच का मग कोण कोणाला सांगतंय? नानो मामा, तुला ना काल त्या सरस्वती मंडळामध्ये पाठवायला पाहिजे होता. हा? तिथल्या भगिनींनी इथपर्यंत राख्या बांधल्या असत्या ना. बरं. सॉरी. बोला बाबा. हा ते काय आहे, उद्या जरा वेळ ठेव. म्हणजे घरामध्ये त्या बायकांचा कार्यक्रम आहे. आपण आपला पुरुषांचा एक वेगळा कार्यक्रम करूया. अरे विक्रांत, या मोहनच्या आणि गीताच्या लग्नानंतर आपल्या घरामध्ये मंगळागौर झालेली नाहीये. त्यामुळे यावेळेला चान्स सोडता कामा नाही. हा, हे मागच्या वेळेस हा कॉलेजमध्ये होता ना, कुठेतरी लायब्ररीत जाऊन अभ्यास करत बसला होता. अरे तुमच्या या कार्यक्रमात मला पण घ्या. तुझ्या त्या बहिणी येणार आहेत ना उद्या? हा, आय मीन मैत्रिणी येणार असतील ना उद्या? येणार आहेत ना. अरे लिस्ट दिले गीताकडे. लिस्ट? हो, एवढी मोठी लिस्ट आहे. अरे दादा, अरे आपल्यालाच मैत्रिणी नाहीत रे. हो रे. रॉक पेपर सीजर. ये मला 1 पॉइंट. चला आपण परत खेळूया. रॉक पेपर सीजर. रॉक पेपर सीजर. ये मला 2 पॉइंट. ओ माय गॉड. आर्यन, अथर्व, काय खेळताय? रॉक पेपर सीझर? मी पण खेळू प्लीज? हो. ओके. 1 2 3 स्टार्ट.
रॉक पेपर सीजर. ओके, वन सेकंड. रॉक पेपर सीजर. रॉक पेपर सीजर. आता दुसरा गेम खेळूया आपण. हा, हो. हे बघ, आता माझा अंगठा कुठे आहे तो ओळखून दाखव. तू ओळखून दाखव. मला कुठलाही गेम खेळायचा नाहीये. का? ओ, तुझा फेवरेट गेम वेगळा आहे का? चल आपण तो खेळूया. ओके? नाही, मला कुठलाही गेम खेळायचा नाहीये. का? कारण तू मला सारखी ओरडतेस आणि मानसीताई मला जोक सांगणार आहे. मानसीताई आता इथे नाहीये ना? मग ती येणार आहे. मानसीताई येणार नाहीये. तू आमच्या बरोबर खेळ ना. मी म्हटलं ना, मी तुझ्यासोबत नाही खेळणार आणि मानसीताई येणार आहे, येणार आहे, येणार आहे. रॉक पेपर सीजर. रॉक पेपर सीजर. गीता, मला तर बाई काळजीच वाटते. वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ. उद्या ना धमाल येणार आहे, धमाल. नाही, धमाल येणारच आहे. आणि मोहन भाऊजी म्हणालेत मला की सगळं जेवण बाहेरून मागवायचंय, घरी काही करायचं नाहीये. पण मला बाई काळजीच वाटते. वहिनी कशाची काळजी वाटते तुम्हाला? नाही म्हणजे कुणी आलंच नाही तर. वहिनी प्लीज, तुम्ही ना नाही त्या गोष्टींचं टेन्शन घेता उगाच. अगं असं नाही, म्हणजे जेवण सगळं वाया जाईल ना. मला तर बाई काळजीच वाटते. वहिनी हे बघा, असं काहीही होणार नाही. उद्या सगळ्या जणी येणार आहे. बरं ते सोड. वहिनी मला सांगा, आपण दोघी एखाद्या फिल्मी गाण्यावरती डान्स करूया का? अगं बाई, डान्स? मी? हो वहिनी, तुम्हाला सांगते, मला ना माझ्या मंगळागौरीच्या वेळेला मेरे हाथों में नौ नौ चुडी याच्यावरती डान्स करायची खूप इच्छा होती. नाही, मी नाही बाई डान्स करणार. प्लीज. मी एक काम करते, मी चहा करते. हो वहिनी. डान्स नकोच बाई, आणि आईंसमोर शक्यच नाही. हो ना, आईंसमोर. त्यावेळी पण मला हेच टेन्शन आलं होतं ग. आले मी बघ. हाय काकी. कशी आहेस? मस्त. बरं झालं, वेळेत आली सगळं. हो. ये. तू येणार होतीस? अगं मीच तिला फोन करून बोलून घेतलं. बरं मानसी, अलका वहिनींचा डान्स बसवणार आहेस ना तू? ए नाही, मी नाही बाई. मी मंगळागौरीचे खेळ खेळणार. काकी तुम्ही पण ना. गीता काकी, आपण डान्स बसवूया ना. हो चालेल की, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला फक्त एन्जॉय करायचंय. पण गाणं कुठलं ना मला. ताई तू आलीस? येस. आता मला जोक सांग ना. अरे अरे ती काय इथे जोक सांगायला येते की काय? बघ ती आत्ताच आलीये, थोड्या वेळाने सांगेल तुम्हाला जोक. ताई तू कशी आहेस? मी मस्त. बाकी काय म्हणतेस ताई? कशी आहेस? मस्त, खूप छान. निर्मला आत्या, या ना, या. कशा आहात? छान. अगं विक्रांत कुठे? आत्या, विक्रांत तुम्हाला सकाळपासून फोन करत होते. काही झालंय का? नाही मी बोलतोय ना त्याच्याशी. कुठे वर आहे का? गीता, चहा घेऊन जा ग. हो निर्मला ताई, चहा घेता का आधी? मग जावर. नंतर घे. बर मग मी वर पाठवतो. ठीक. आत्या
आत्या, अगं मी सकाळपासून तुला फोन करतोय, तू बाकी सगळ्यांशी बोलतेस, पण पण माझा कॉल का रिसीव्ह करत नाहीयेस? मला कुणाचाच फोन घ्यायचा नव्हता, फक्त आईशी बोलले मी. डोकं शांत ठेवायचं होतं, विचार करायचा होता, मला काही निर्णय घ्यायचे होते. कशाबद्दल? जीव तिळतिळ तुटतो माझा. ते जाऊ दे, मला सांग गाणं कुठलं सिलेक्ट करायचंय? हातो में नौना चुडिया. हातू मी नॉनो चुडिया चालेल मला काही. गीता येतेस ना? मानसी प्लीज जरा एक फेवर करशील? चहा निर्मलाताईंना वर नेऊन देशील प्लीज? आणि आमचा पण इथेच आणला तरी चालेल. सॉरी. ऑफकोर्स गीता काकी, प्लीज काय त्यात. थँक्स अ लॉट. चला पळा, रूम मध्ये पळा. चल 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 चल. बरं ऐक ना, मी काय म्हणते, नाही नॉनो चुडिया चांगला आहे पण जरा आउटडेटेड नाही का? नाही काकी, आपण एक काम करूया का, 90s ची थीम ठेवूया, ऑल 90 सॉंग्स. हो चालेल. रोज हे सगळं बघते आणि रोज त्रास होतोय मला. लपवाछपी करायची नाही हे आईने इतकं बिंबवलं होतं ना लहानपणापासून मनावर, तर मी आपल्या कोणाच्या चांगल्यासाठी का होईना लपवाछपी करणं म्हणजे मनाला खूप टोचणी लागते रे. आत्या कशाबद्दल बोलतेस तू? काय बोलतेस? म्हणजे बन तुला या मुलापासून सुटका करून घ्यायची आणि मला विक्रांतची तुझ्यापासून सुटका करायची. मी तुझं काम केलं तर तू माझ्यासाठी काय करशील? मी विक्रांतना डिवोर्स दे. आत्या तुम्ही मला मोकळं केलत ना तर मी निघून जाईन. विक्रांतकडे काय, मी त्या घराकडे सुद्धा वळून बघणार नाही. हा शब्द आहे माझा. सॉरी मोनिका, हे नाही होऊ शकत. साध्या शब्दात सांगायचं झालं तर याने तुझ्या जीवाला धोका आहे. जर माझी सुटका होत नसेल तर विक्रांतची कशी होईल? मी विक्रांतना डिवोर्स देणार नाही आत्या. हागे मरले मी, पण आता नवीन. तुम्हाला वाटत असेल ना आत्या, मी नवीन गेम कधी सुरू करणार आहे? विक्रांत आता लपवा छपवी बंद. आपल्या माणसांच्या चांगल्यासाठी का होईना पण लपवा छपवी नाही. माझा निर्णय झालाय. तू मला लग्नात दिलेली शपथ मी आता मोडणार आहे. जे तू केलं नाहीस ना ते मी करणार आहे. मोनिकाचं सत्य सगळ्यांसमोर उघड करणार आहे उद्या. खर तर हे सत्य त्याच वेळेस बाहेर पडलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. आणि मी तुला लग्नाच्या मंडपात सुद्धा हेच सांगितलं होतं. तू योग्य वेळेची वाट बघत बसलास आणि तिने मात्र त्या वेळेचा योग्य फायदा करून घेतला. काही रहस्य वेळीच फोडली नाहीत ना तर ती गळ्याभोवती फास होऊन आवळायला लागतात. तसं आता तुझं झालंय. आत्या, पण म्हणून तू उद्या सगळ्यांसमोर सांगणार? येस, कारण मी तुझ्यासारखी नाही. विक्रांत, दिस इज लाईक कॅन्सर. कॅन्सरची गाठ कळल्या कळल्याच काढावी लागते. पण एकदा का उशीर झाला ना की मग ती संपूर्ण अवयवच निकामी करून टाकते. आय एम सॉरी विक्रांत, देयर इज नो मेडिसिन युजफुल. इट्स टाइम टू ऑपरेट. एक मिनिट, मी एकदा तिच्याशी. नाही, अजिबात नाही. हे रहस्य पुढेपर्यंत यातलं तिला काहीही कळता कामा नये. आय एम वॉर्निंग यू.